श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की विषय आपणाला बांधून ठेवत नाहीत, आपण विषयाला पकडून ठेवतो. दोन उदाहरण घेतले होते आपण, पोपटाचं आणि माकडाचं. त्यावरून समजतं की विषय आपणाला बांधत नाहीत, परंतु आपण विषयाला पकडून ठेवतो. आता जो योगारूढ मनुष्य आहे, योगारूढ साधक आहे, योगी जो झालेला आहे, त्याचे लक्षणं श्रीकृष्ण महाराज आणखीन सांगत आहेत. असा जो योगी आहे त्याला माती, दगड आणि सोने हे सारखेच असतात, त्यांना सारखेच वाटतात. त्यांना सुहृद म्हणजे हितचिंतक आणि मित्र, शत्रू हे सारखेच वाटतात. सज्जन आहे, दुर्जन आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, साधू संत आहेत, दुष्ट आहेत, अशा प्रकारचे जे आहेत द्वंद्व म्हणतो आपण, त्याला सम वाटतात. तो कशामध्ये गुंतत नाही आणि सर्वांना समान मानतो. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देऊन, वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन सांगत आहेत, समजावून सांगत आहेत की असा जो योगारूढ आहे त्याचे लक्षणं काय आहेत. ते काय म्हणतात, ते तर सुहृद आणि शत्रू का उदासो आणि मित्रू. म्हणजे आपला जो हितचिंतक आहे, शत्रू आहे आणि उदास आहे, मित्र आहे, शत्रू आहे, हा भाव भेदो विचित्रू कल्पुक आहेत. असा प्रकारचा भावभेद त्याच्या मनामध्ये नसतो. तया बंधू कोण कायाचा, द्वेषया कौनो त्याचा. कोण बंधू आणि कोण द्वेषी. आणि मीच विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. त्याला वाटतं की मीच विश्व झालेला आहे. मग कोण बंधू, कोण सखा, कोण मित्र, कोण शत्रू, कोण द्वेषी असा त्याच्यामध्ये भेदभाव नसतो. मग तयाचे दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परसाची कसवटी वानिया कीजे. मग अशा प्रकारचा जो असतो तो अधोत्तम असे, तयाचे दिठी अधोत्तम असे किरीटी, काय परे साची कसवटी वानिया कीजे. म्हणजे एखाद्या आपण म्हणतो बा लोहा, म्हणजे त्याला जर परीस लागलं तर काय होतं, त्याचं सोनं होतं. मग त्या सोन्यामध्ये काही भेद नसतो, कोण चांगलं सोनं किंवा वाईट सोनं अशा प्रकारचा काही भेद नसतो. अशा प्रकारचे दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. अशा जो महात्मा आहे त्याचे लक्षणं सांगत आहेत. आणखी ते काय म्हणतात बघा, जे ते विश्वाळंकराचे विसुरे, जरी आहती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. ते एक उदाहरण देऊन सांगतात. सोन्याचे आपण वेगवेगळे दागिने पाहतो. दागिने वेगवेगळे असले तरी त्याच्यामध्ये जे सोनं आहे ते एकच आहे. तशा प्रकारचे या जगामध्ये वेगवेगळे मनुष्य दिसतात, परंतु सर्व एकच परब्रह्म आहेत, परमात्मा आहेत, सर्वामध्ये परमात्मा आहे. अशा प्रकारचे उदाहरण देऊन ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आणखीन एक चांगलं उदाहरण देतात. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैग सृष्टी, परी तो एका वाचून गोठी दुजी नाही. आता आपण कपडा पाहतो पहा. आता हा कपडा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आडवे उभे तंतू दिसतात, परंतु शेवटी हे कशाचे बनलेले आहेत, कापसाचे बनलेले आहेत. तशा प्रकारे हे जग परमात्म्यानंच बनलेलं आहे. अशा प्रकारचं उदाहरण देऊन सांगत आहेत. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जाते असे, तोच संबुद्ध हे अनारिसे नवे जाणे. अशा प्रकारचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्याची समबुद्धी झालेली आहे, दुसरं काही नाही. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत
जयाचे नाव तीर्थराहो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, ज्याची निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. ते काय सांगत, फार सांगत आहेत. हे जे जयाचे नाव तीर्थराहो म्हणजे ते असा साधू जो आहे तोच तीर्थ आहे. आपण एखाद्या तीर्थाला गेल्यानंतर जसं पुण्य लाभतं तशा प्रकारे या साधू संतांना, या योग्यांना भेटल्यानंतर पुण्य लाभतं. तेच तीर्थ आहेत. दर्शनानं आपल्याला आनंद होतो. जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतात. अशा मनुष्याजवळ गेल्यानंतर आपल्या मनामध्ये जो भ्रम असतो तो भ्रम निघून जातो. आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या काही प्रश्न असतात ते प्रश्न सुटतात. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जयाचे नि बोले धर्मोजिये, दिठी महासिद्धी ते विये. ज्याचं बोलणं म्हणजेच धर्म आहे आणि महासिद्धी त्यांच्यामुळे मिळत असते. देके स्वर्ग सुखादी ये खिळू जयाचा. अशा ठिकाणी अशा मनुष्याला, अशा महात्म्याला भेटल्यानंतर स्वर्ग सुखाची अनुभूती होते. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि पटवून देत आहेत की हा जो योगारूढ मनुष्य आहे, योगी आहे, तो कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे त्याचा दृष्टिकोन असतो. मग अर्जुनाला प्रश्न म्हटला. अर्जुन म्हणाला, देवा, ह्या अष्टांग योगाबद्दलचं ज्ञान आता पुरे झालं. आता तू बरंच काही सांगितलं ह्या अष्टांग योगाबद्दलचं ज्ञान. आता हे ज्ञान पुरं झालं. आता मला विज्ञान सांग. विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी सांग. आतापर्यंत तू थेअरी सांगितलास, हे जितकं काही सांगितलंस तू थेअरी सांगितलास. आता काय, मला प्रॅक्टिकल सांग. थेअरी झाली, प्रॅक्टिकल सांग. अशा प्रकारचं अर्जुन देवाला म्हणत आहे, देवाला विनंती करत आहेत. मग आता देव काय सांगतात बघू आपण. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघ. त्याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारचे गोष्ट सांगत आहेत. तेत पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा हा आरती समुद्रोनी न काढावा बुडतो मी जी. म्हणजे पार्थ म्हणतोय, देवा, आता मी ह्या आर्तसमुद्रामध्ये बुडत आहे. हे मला फार उत्कंठा लागलेली आहे. हे अर्थ म्हणजे उत्कंठा लागलेली आहे. या समुद्रामध्ये मी बुडून जात आहे. अशा प्रकारची उपमा देत आहेत. हे माझी उत्कंठा तुम्ही पूर्ण करा. की आता थिअरी झाली, आता प्रॅक्टिकल कसं आहे ते प्रॅक्टिकल सांगा. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर, अशा प्रकारचे अर्जुन भगवंताला विनंती करतायत. मग भगवान काय सांगतात, तव श्रीकृष्ण म्हणते ऐसे, हे उच्छृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशले तो. अरे थोडा धीर धर, एवढं उतावळ होऊ नको. मी तुला सांगणारच होतो. तू असा प्रश्न केलास, असा तू उतावळ होऊ नकोस. मी सांगणारच होतो, धीर धर, ऐक म्हणे. आता तिच्या अगोदर हे प्रॅक्टिकल सांगण्याच्या अगोदर, म्हणजे विज्ञानाच्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर तुला ह्या मार्गाचं, हा जो मार्ग आहे, ध्यानाचा मार्ग आहे, हा जो राजमार्ग आहे, त्याचा थोडी भूमिका सांगतो. थोडी त्याची महत्ती म्हणजे महात्म्य सांगतो. आता पहा, कोणतंही एखादी ग्रंथ आहे, एखादा मोठा पुराण आहे, त्या पुराणाच्या अगोदर का असतं, सुरुवातीला की महात्म्य सांगितलं जातं, की ह्या पुराणामध्ये काय गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. हे अगोदर महात्म्य सांगितलं जातं आणि नंतर मग पुराण सांगितलं जातं, तो ग्रंथ सांगितला जातो. तशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण मन काय सांगत आहेत. आता हे प्रॅक्टिकल जे आहे त्याचं थोडं अगोदर मी काय करतो की महात्म्य सांगतो. मग आपण बघू की हे कशा प्रकारे ध्यान करायचं, धारणा करायचं आपण पाहू. अशा प्रकारचे गोष्टी जे आहेत ते श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले ते अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजो. मग काय झालेलं आहे की श्रीकृष्णाने विचार केला की
अर्जुनाला फार उत्कंठा लागलेली आहे की हा राजमार्ग आहे तो कशा प्रकारे साध्य करावा, प्रॅक्टिकल कसा करावा, हा विचार करून भगवंत म्हणत आहेत, अर्जुना सावध चित्तानं तू ऐक, हा जो राजमार्ग आहे तो तुला सांगतो. ते तर प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जे मार्गीचा कापडी महेश्वाज्ञान. हे बघ म्हणे, तिच्या अगोदर थोडं महात्म्य सांगतो. हा जो राजमार्ग आहे हा प्रवृत्ती जरी वाटलं तरीसुद्धा हिच्या बुडाला निवृत्तीचे फळ आहे. म्हणजे अशा प्रकारचे उपमा देत आहेत. आणि ह्या मार्गावरून कोण कोण गेले, ह्या राजमार्गावरून कोण कोण जात आहेत, कोण कोण तीर्थयात्रा करत आहेत, तर हिच्यामध्ये प्रथम महादेवाने यात्रा केली असं सांगितलेलं आहे. जे मार्गीचा कापडे महेशो अजूनी, म्हणजे आणखीसुद्धा महादेव या मार्गावरून जात आहेत. म्हणजे ह्या ध्यान योगाचा आपण जे आता पुढे विचार करणार आहोत त्या मार्गावरनं महादेव हे पहिले प्रवासी आहेत आणि ते चालतच आहेत, जातच आहेत. महेशू अजूनही मार्गावरती जातच आहेत. पहिलं योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की ते तर अनुभवाच्या पाऊली धोरणो पडिला. ते काय झालं की काही लोक, काही योगी जे आहेत ते आडवाटेने निघाले, म्हणजे दुसऱ्या वाटेने निघाले. पण तो ज्यांना अनुभव आला की बाबा ही वाट काही बरोबर नाही, आता आपण दुसऱ्या वाटेने जाऊ, म्हणून ते ही अनुभवाच्या वाटेनं, म्हणजे ह्या योग मार्गाच्या, ह्या ध्यान मार्गाच्या, ह्या राजमार्गाच्या वाटेनं ते आले असे म्हणतायत. ती आत्मबोधाचने उजुकारे, धाव घेतली एक सरेक, की येर सकळ मार्गे निदसुरे सांड्या. मग अशा महात्म्याने काय केलेलं आहे की दुसरे आडवाटा सोडलेले आहेत आणि हा सरळ मार्ग, हा जो ध्यानाचा, धारणेचा सरळ मार्ग आहे अशा प्रकारचं अवलंबन केलेलं आहे. अशा प्रकारचे मोठमोठे योगी आहेत, त्यांनी हा मार्ग अवलंबन केलेला आहे. पाटी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मवेद थोरावले येण्याचे. मग कोण कोण मोठमोठे महर्षी इथं आलेले आहेत, साधक जे आहेत ते सिद्ध झालेले आहेत या मार्गावरती येऊन. आत्मवेद म्हणजे ज्यांनी आत्माला जाणलेलं आहे असे थोर मनुष्य, थोर योगी या वाटेवरून येत आहेत, याच मार्गाने ते येत आहेत. हा मार्ग जे देखिजे ते तहान भूक विसरे. हाच या मार्गावरून जर एखादी साधक जात असेल तर तो तहान भूक विसरून जातो. रात्र दिवस उन्हेने जे वाटे ये, त्यांना रात्र काय दिवस काय माहीत पडते. अशा प्रकारचा हा चांगला मार्ग आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. की ह्या राजमार्गाची, ह्या योगमार्गाची महती ते सांगत आहेत. आता आणखी काय म्हणतात, चालता पाऊल जेत पडे, ते अपवर्गाची खाणी उघडे, अवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. तर हा जो साधक आहे जेथे जेथे पाऊल ठेवतो तेच अपवर्ग म्हणजे स्वर्गाची खाणच उघडते. आणि भ्रष्ट झालेला सुद्धा या मार्गावरून जर चालत असेल तर तो पण साधक होतो. म्हणजे अशा प्रकारचा जो मार्ग आहे ह्या मार्गावरती मोठमोठे संत महात्मे गेलेले आहेत. तर तू पण या मार्गाने जा असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता काय बघा, निगिजे पूर्वे लिया मोहरा, की येई जे पश्चिमेचे आग्रा, निश्चळपणे धनुधरा चालणे तिचे. तू जर या मार्गावर तर कसं आहे म्हणे, फार सरळ आहे, तर जर पूर्वेकडे गेलास तर तू पश्चिमेकडे येतोस म्हणे. आणि तू या मार्गावर निश्चळ म्हणजे शांतपणाने आणि धैर्याने चाल, अशा प्रकारची गोष्ट हे इथं करत आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, येणे मार्गे जया ठाय जाईजे, तो गावो आपणच होईजे. ह्या मार्गाने जे गेलास, काही गावं आडवाले तर ते गावच तू होशील, अशा प्रकारचे गोष्ट सांगत आहेत. हे सांगो काय सहजे जाणशी तो. हे अशा प्रकारे हा मार्ग आहे, ह्या मार्गाचा आपण अवलंब करावा. आता
भगवंतानी या ध्यानाची भूमिका तयार केलेली आहे. ही भूमिका तयार झालेली आहे, महात्म्य सांगितले आहे. आता भगवंताला वाटतं की हा अर्जुन आता थोडा सिद्ध झालेला आहे. आता ज्यावेळेस हे ध्यान करायचं त्यावेळेस 2 गोष्टी मी सांगितल्या होत्या अगोदर फार महत्त्वाच्या, की एक तर एका ठिकाणी बसणे ही सवय पाहिजे आणि दुसरं मन थोडं स्थिर पाहिजे. या गोष्टी काही एकत्र जमत नाहीत, परंतु हळूहळू जमतात. बसायची सवय पण लावायची, मन स्थिर पण करायला लावायचं आणि हा अभ्यास पण चालू ठेवायचा. तर अशा प्रकारे भूमिका तयार झालेली आहे. थोडं बसण्याची सवय झालेली आहे एका ठिकाणी, थोडं मन स्थिर होत चाललेलं आहे. मग आता भगवान पुढच्या सत्रामध्ये काय सांगतात ते पाहू. प्रत्यक्षपणे हे ध्यान कसं करावं असं हे पुढच्या सत्रात सांगतील, ते आपण आता पुढच्या सत्रात बघू. हे सत्र जे आहे आता येथे थांबवतो. पुढचं सत्र जर तुम्ही ऐकलात, ध्यान देऊन ऐकलात, तर हा ध्यानयोग नक्की प्राप्त होतो. हे सत्र येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.